निवडता लाभलेले, नेपोलियनची युद्धनीती लाभलेले, चर्चिलचा हत्यारजबाब असे लागलेले आणि कर्णाची औदार्यता ज्या व्यक्तीमध्ये आली त्या व्यक्तीची जयंती आज आपण 128वी जयंती आज आपण साजरी करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। या जयंतीनिमित्त जमलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर रमा भोसले मॅडम, या कार्यक्रमास उपस्थित असलेले या महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी, खरं म्हणजे आतापर्यंत जे विद्यार्थी इथं येऊन बोलून गेले, कविता सादर करून गेले, त्यामध्ये बरेचसे मुद्दे म्हणजे माझ्या भाषणाचे बरेचसे मुद्दे येऊन गेलेले आहेत। जे मुद्दे येऊन गेलेले आहेत ते बघून मी तुम्हाला म्हणजे बाबासाहेबांबद्दल किंवा बाबासाहेबांविषयी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पुस्तकासाठी घर बांधणारा अशी जी व्यक्ती असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी दादरमध्ये राजगृह त्यांच्या घराचं नाव आहे, तर ह्या घरामध्ये 50,000 पुस्तकं नुसते ठेवता येतील तेवढ्यासाठी त्यांनी घर बांधलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की माझं जे प्रेम आहे तर प्रेम माझं माझ्या बायकोपेक्षा आणि माझ्या मुलांपेक्षाही माझं प्रेम माझ्या पुस्तकांवर आहे, अशी जगातली एक नियोग आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी सर्व देश म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात ती व्यक्ती कोलंबियाचं यांनी सांगितलेलं आहे की कोलंबिया विद्यापीठाने सर्वेक्षण केलेलं होतं आणि त्या सर्वेक्षणामध्ये नंबर 1चा बुद्धिमान विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर नद्या जोड प्रकल्प सांगितलेला आहे, कवितेमध्ये पण आलेला आहे। त्यानंतर खूप महत्त्वाचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि ते म्हणजे हिंदू कोडगिल, म्हणजे भालेरावनी त्या हिंदू कोडगिलमधील मुद्दे सांगितले पण हिंदू कोडगिलचा उल्लेख आलेला नाही त्याच्यामध्ये। तर हिंदू कोडगिल जे आहे तर ते स्त्रियांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि जर का बाबासाहेबांनी हिंदू कोडगिल जर समजा सादर केलं नसतं तर कदाचित मी पण तुमच्यासमोर उभी इथं राहिलेली नसती, या मंचावर तुम्हाला ज्या स्त्रिया दिसतात आहेत त्या पण दिसल्या नसत्या आणि आपल्या वर्गामध्ये जेवढेही मुली बसलेल्या आहेत त्या मुलींपैकी एकही मुलगी आपल्याला जर हिंदू कोडगिल बाबासाहेबांचं मान्य झालं नसतं तर आपल्याला ही संधी आपल्या आयुष्यामध्ये कधीच मिळाली नसती। आणि म्हणून म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचे उपकार हे मानले पाहिजे, कारण की जर बाबासाहेब नसते तर कदाचित आपण घरीच बसलेलो असतो। कारण मनुस्मृती जी आहे तर त्या मनुस्मृतीमध्ये कुठल्याही स्त्रीला मग ती कोणत्याही जातीची असो तर त्या स्त्रीला कुठलाही अधिकार नव्हता आणि तो अधिकार जो आहे तर तो आपल्याला हिंदू कोडगिलामध्ये मिळालेला आहे। त्यानंतर इस्टेटीमध्ये वारसा हक्क असेल, दत्तक म्हणजे दत्तक घेतल्यानंतरचा इस्टेटीमध्ये हक्क असेल तर ते जे सगळे कायदे आहेत तर हे म्हणजे जे कायदे आज आपण म्हणजे आजच्या ज्या स्त्रिया आहेत आज आपण जे कायद्यानुसार आपण म्हणजे जे म्हणजे आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपण जे कोर्टात जातो आणि आपल्याला जो न्याय मिळतो तर हा न्याय सगळा संविधानामध्ये बाबासाहेबांनी आधीच लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांचे उपकार मान हे गरजेचे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बराच लोक असं म्हणतात की जर ही व्यक्ती माझ्या देशामध्ये जन्माला आली असती तर आम्ही त्या व्यक्तीला सूर्य म्हणून आम्ही नावाजला असतो। त्यानंतर नेल्सन मंडेला असं म्हणतात की भारतामधून घेण्यासारख्या फक्त 2 गोष्टी आहेत आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि भगवान गौतम बुद्ध, अशा 2च व्यक्ती म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2 गोष्टी या भारतामधून घेण्यासारख्या आहेत। एवढं मोठं महात्म्य या व्यक्तीचं आहे। तर मी जी तुमच्यासमोर उभी आहे तर ती एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे विद्यार्थी दशेची। तुम्ही पण विद्यार्थी आहात आणि प्रत्येक शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि जर तो शिक्षक विद्यार्थी नसला तर तो शिक्षक असू शकत नाही। म्हणजे उत्कृष्ट शिक्षक जर
आपल्याला वाटतं की आपल्या पुढे आता काहीही नाही, आपलं आयुष्य असंच वाया गेलेलं आहे, आता आपण काही करू शकत नाही, कारण की आपण थर्ड रँकमध्ये पास झालेले विद्यार्थी आहे. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर ते सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन लंडनला शिकायला गेले. आणि लंडनला शिकायला गेल्यानंतर ते 4 महिने त्यांनी असंच अडवणटळण केलं असं. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की मी इथं कशासाठी आलेलो आहो, मी इथं कशासाठी आलेलो आहो, म्हणजे मला अभ्यास केलाच पाहिजे, मला स्वतःसाठी तर केलाच पाहिजे, परंतु माझा जो समाज आहे तर ह्या समाजाला जर मला पुढे आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही, आणि म्हणून मला शिकलंच पाहिजे. आणि म्हणून मग ते काय करायचे की लंडनचं जे लायब्ररी आहे तर त्या लायब्ररीच्या बाहेर ते बसायचे. लायब्ररी उघडणारा यायच्या आधी ते बाहेर बसायचे. आणि त्यानंतर जेव्हा लायब्ररीला असं म्हणेल की आता चला, आता मला लायब्ररी बंद करायची आहे, तुम्ही घरी जा, असं जेव्हा म्हणेल तेव्हा ते त्या लायब्ररीतून उठत असतात. आणि ही जी गोष्ट आहे तर तिथे त्यावेळेस डॉक्टर लाला लजपत राय हे पण तिथे लंडनला होते. मग त्या लजपत रायांनी डॉक्टर आंबेडकरांसोबत चर्चा केली. ही चर्चा डॉक्टर सेमिगन यांनी ऐकली. आणि मग त्यांनी ठरवलं की मी ह्या विद्यार्थ्याला PhDचं मार्गदर्शन करेन. आणि PhDची जी प्रस्तावना आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांची सही आहे. आणि भारतातील आणि जगातील अर्थशास्त्रामध्ये PhD आणि DSc करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर. तर मग त्यांनी PhD केलं. आणि PhD केल्यानंतर लंडनमध्ये अशी प्रथा आहे की व्हायवा जरी झालेला असला तुमचा PhDचा, तरी सुद्धा जर PhDचा प्रबंध जर प्रसिद्ध केला नाही तर तुम्हाला ती डिग्री अवॉर्ड होत नाही. परंतु आंबेडकरांजवळ पैसे नसल्यामुळे ते त्यांचा थेसिस म्हणजे प्रकाशन करू शकले नाही. आणि ही परिस्थिती त्यांच्या गाडीला माहिती झाली. आणि म्हणून मग त्यांनी नियमाच्या विरुद्ध, नियमाच्या बाजूला जाऊन त्यांना PhD अवॉर्ड केलेली आहे. आणि त्यांनी त्यांचा जो अर्धाकृती पुतळा जो आहे तर तो पुतळा त्यांनी त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवलेला आहे. आणि त्या लायब्ररीवर लिहिलेलं आहे रिमार्केबल स्टुडंट. काय लिहिलेलं आहे? रिमार्केबल स्टुडंट. म्हणजे एक व्यक्ती भारतातली एक व्यक्ती जाऊन परदेशामध्ये रिमार्केबल स्टुडंट कशी बनू शकते, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची. त्याच्यानंतर ते इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांना MSc करायचं होतं. पण प्रथा अशी होती की MSc करण्यासाठी आधी BSc करणं आवश्यक होतं. परंतु डॉक्टर आंबेडकर BSc नव्हते, ते BA होते. आणि मग त्यांची इच्छा बघून इंग्लंडच्या लोकांनी सुद्धा त्यांना म्हटलं की ठीक आहे, हे BA आहेत ना तर चालेल आम्हाला. त्यांना MSc करण्यासाठी परवानगी दिली. म्हणून रिमार्केबल विद्यार्थी. आणि म्हणजे असा जर एक व्यक्ती जर आपल्या भारतातला परदेशामध्ये जाऊन रिमार्केबल विद्यार्थी बनू शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये रिमार्केबल विद्यार्थी बनण्यासाठी एकदम